नमस्कार मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर एक नवीन जाहिरात आलेली मित्रांनो, आणि ती कोणत्या विभागात आलेली आहे? समाज कल्याण विभागात। खूप सारे मुलं नुकतीच जी एमपीएससी ची स्पर्धा परीक्षा पार पडली होती, एमपीएससी ची समाज कल्याणची, त्याच्यानंतर मुलं विचारत होते की समाज कल्याण मध्ये कधी भरतील। तर ती समाज कल्याणची भरती जी आहे तर ते विद्यार्थी मित्रांनो आलेले याच्याविषयीची तुम्ही बघा लोकमतच्या या न्यूजपेपर मध्ये बघू शकतात, आणि याची सविस्तर जाहिरात जी आहे तर ती देखील आलेली आहे। आणि तुम्ही देखील तर सरळ सेवेची तयारी करत असाल, समाज कल्याण तसेच इतर सरळ सेवेची, तर तुमच्यासाठी आपण ऑल इन वन बॅच जी आहे तर ती लॉन्च केलेली आहे। तर या बॅचला तुम्ही जर एनरोल केलं तर तुमचे ते चारही सब्जेक्ट असतील नॉन टेकचे ते सर्वच्या सर्व कव्हर होऊन जातील। आणि तुम्हाला ही जर बॅच एनरोल करायची असेल तर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा। अँड्रॉइड ऍप आहे आपलं, त्या ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तिथून डाउनलोड करा किंवा या नंबर्सला संपर्क करा, ते तुम्हाला बॅचेस विषयी अधिक माहिती जी आहे तर ते देण्याचा प्रयत्न करतील। चला तर आपण पाहूया। बघा ही जाहिरात आहे, या वेगवेगळी पद आहेत तिथं, तर या सर्व गोष्टी आपण आता पुढे बघणारच आहोत। बघा किती पद आहेत मित्रांनो? 219, म्हणजे चांगली पद आहेत आहे। आणि कुठे आहे? सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे। तर यांच्याकडून ही जाहिरात आलेली आहे। ही कोणत्या संवर्गासाठी आलेली? ही गट क साठी आलेली। इथं म्हटलेले बघा स्पष्ट, गट क ग्रुप सी साठीची जाहिरात आहे आणि 219 पद आहेत, आणि जी खूप अशी चांगली पद आपल्याला या विभागात जे आहेत तर ते बघायला मिळतात। आता आपण कोणत्या पदांसाठी किती जागा रिक्त आहेत ते पाहूया। बघा पहिले जे पद आहे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, 5 जागा आहेत मित्रांनो। पुढं गृहपाल महिला 92 जागा, इथं फक्त महिला अप्लाय करू शकतात। तिसरं गृहपाल सर्वसाधारण 61 जागा, समाज कल्याण निरीक्षक 39 जागा, या पण चांगल्या जागा आहेत। उच्च श्रेणी लघुलेखक 10 जागा, निम्न श्रेणी लघुलेखक 3 जागा, लघुलेखक 9 जागा। आता याच्यापैकी ज्या काही जागा आहेत ना मित्रांनो, या 4 जागा जवळपास यांच्यासाठी पात्रता पदवीधर आहे। पुढे आपण पाहणारच आहोत, म्हणजे तुम्हाला 4 पदांना इथं अप्लाय करायला भेटू शकतं महिला असतील तर, आणि पुरुष असतील तर त्यांना 3 पदांना अप्लाय करायला भेटू शकतं। म्हणजे हे अशा पद्धतीचं आपण जे आहे तर ते इथं बघू शकतो। पुढे वेतन श्रेणी काय असणार आहे? उच्च श्रेणी लघुलेखक याला ऑलरेडी जास्त असतं, कारण की याचं वेतन श्रेणी S16 असतं, म्हणजे 44,900 ते 1,42,400। गृहपाल आणि अधीक्षक याची सॅलरी S14 आहे मित्रांनो। S14 म्हणजे STI, PSI आणि ASO यांच्या बरोबरीची त्याची सॅलरी जी आहे तर ते असणार आहे। विचार करा मित्रांनो, एकीकडे आपण ग्रुप बी सारखी परीक्षा देतो, प्रिलिम देतो, मेन्स देतो, मग आपलं नाव येतं, पण इथं फक्त एकच सरळ सेवा आहे, त्याच्यामध्ये सिलेबस पण लिमिटेड आहे, आणि याच्यानंतर तुम्हाला त्यांना जी वेतन श्रेणी त्यांना जे लाभ भेटणार आहे तेच लाभ तुम्हाला डायरेक्टली इथं भेटणार आहेत। बघा गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण तेच आहे S14, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक S14 38,700 1,22,800। पुढे निम्न श्रेणी लघुलेखक याच्यासाठी S15 हे पण चांगलं आहे। समाज कल्याण निरीक्षक हे पण चांगलं आहे, S13 आहे 34,800 ते 1,11,800 आहे। आणि लघु टंकलेखक याचा S8 आहे 25,500 ते 81,100। एवढं याचे जे आहे तर ते वेतन श्रेणी आपल्याला इथं बघायला मिळते। पुढे वयोमर्यादा काय मित्रांनो? सगळ्यात पहिले तुमचं किमान वय हे 18 वर्ष पूर्ण पाहिजे, आणि ओपन वाल्यांसाठी 38 वर्ष आहे। पुढे कॅटेगरी मध्ये असाल तर 43 वर्ष, पुन्हा काहींना 45 वर्षांपर्यंतचं पण आहे, म्हणते कोणाला जे प्रकल्पग्रस्त असतील, माजी सैनिक असतील तर त्यांना 45 पर्यंत जे आहे तर ते इथं भेटून जातं। पण मेन काय आहे 18 ते 38 वर्ष वयोगटातील, आणि कॅटेगरी वाल्यांसाठी 43 वर्ष वयाची वयोमर्यादा आहे। पुढचं आता पात्रता काय, एक एक पदासाठीची पात्रता आपण व्यवस्थित सखोलरित्या बघणार आहोत। पहिली पात्रता आहे गृहपाल सर्वसाधारण आणि गृहपाल अधीक्षक महिला यांच्यासाठीची। मेन पात्रता काय? कोणत्याही शाखेचा पदवीधर मित्रांनो, कोणतेही शाखा इथं चालणार आहे, आणि हे फार महत्वाची गोष्ट आहे। काहीच ठेवलेलं नाही, विज्ञान पाहिजे, विधी पाहिजे, हे पाहिजे, काहीच ठेवलेलं नाही। पण इथं प्राधान्य हा शब्द वापरलेला आहे मित्रांनो। ते प्राधान्य कोणाला देणार आहेत? की शारीरिक शिक्षण विषयातील शासन मान्य पदवी असलेल्या उमेदवारास ते प्राधान्य देतील। तसेच त्याची MSCIT पाहिजे मित्रांनो, MSCIT त्याच्याजवळ असली पाहिजे। ही पात्रता त्यांनी इथं ठेवलेली। मेन काय आहे? कोणत्याही शाखेचा पदवीधर फॉर्म भरू शकतो। पुढचं काय? वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, याचं पण सेम आहे मित्रांनो, कोणत्याही शाखेचा पदवीधर, परंतु शारीरिक शिक्षण असलेल्याला प्राधान्य, परंतु आपल्याला काय पाहिजे? पदवीधर, बस पदवीधर। पुढचं आहे समाज कल्याण निरीक्षक, ते वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, हे समाज कल्याण निरीक्षक कोणत्याही शाखेचा पदवीधर, आणि इथं प्राधान्य पण नाही म्हटलेलं मित्रांनो, इथं प्राधान्य वगैरे असं काहीच म्हटलेलं नाही, म्हणजे जिथं पदवीधर अप्लाय करू शकतो आणि त्यालाच जे आहे तर ते प्राधान्य भेटेल। MSCIT पण पाहिजे असं प्रत्येक ठिकाणी म्हटलेलं आहे।
उच्च श्रेणी लघुलेखक, आता याच्यासाठीची जी अर्थ असते ना मित्रांनो ती फार कठीण असते आणि ती फार कमी लोकांकडेच असते. पहिले काय सांगण्यात आलेले, तुमची 10वी पास पाहिजे, तुम्ही 10वी पास. मग याच्यामध्ये प्लस प्लस करायचं. आता फक्त प्लस काय करायचं, उच्च श्रेणी लघुलेखक इंग्रजीचं किंवा मराठीचं, बघा दोघांपैकी, बघा मराठी और इंग्लिशचं 120चं तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे. वर्ड्स पर मिनिटचं लघुलेखनाचं, हे टायपिंगचं नसतं मित्रांनो, हे लघुलेखनाचं असतं. 120 पाहिजे. त्याच्यापैकी लक्षात घ्या मित्रांनो, जर इंग्लिशचं 40 पाहिजे आणि मराठीचं 30चं पाहिजे, या दोघांपैकी एक सर्टिफिकेट पाहिजे तरच तुम्ही इथं अप्लाय करू शकतात. हे पण इथं म्हटलेले दोन गोष्टी आहेत. 10वी पास पाहिजे, इंग्रजी किंवा मराठी यांच्यापैकी 120चं तुमच्याकडे लघुलेखनाचं सर्टिफिकेट पाहिजे. इंग्रजी 40 किंवा मराठी 30 टायपिंगचं तुमच्याजवळ एक सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, तर तुम्ही इथं अप्लाय करू शकतात. पुढे आता निम्न श्रेणी लघुलेखक आपल्याला पाहिजे. याच्यात पण काय आहे, 10वी पास पाहिजे, परंतु याच्यात वर्ड पर लिमिट ही 100 आहे मित्रांनो. बाकी ऍज इट इज सेम क्रायटेरिया 30-40 या दोघांपैकी एक, मराठी 100 किंवा इंग्रजी 100 यांच्यापैकी एक सर्टिफिकेट असलं पाहिजे. पुढचा आहे लघु टंकलेखन. याच्यासाठी काय मित्रांनो, 10वी पास. पुढे 80 शब्द मराठी, बघा लघुलेखनाचा वेग 80 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे आपल्याला प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, इथं लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला इथं 80 वर्ड पर मिनिटचं एक सर्टिफिकेट पाहिजे. त्याच्यासोबत आयदर 40 इंग्लिशचं आणि 30 मराठीचं या दोघांपैकी एक पाहिजे मित्रांनो, तर तुम्ही इथं अप्लाय करू शकतात. पण आपण जे काही 3-4 पदं पाहिली तर त्याच्यापैकी हे आहे. अर्हता कोणत्या दिनांकास पाहिजे, काही मुलं म्हणतील आम्ही शेवटच्या वर्षात आहोत, आम्ही अप्लाय करू शकतो का, त्याच्या संबंधी महत्वाची गोष्ट आहे. अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकांपर्यंत किंवा त्यापूर्वी विहित शैक्षणिक अर्हता धारण केले असणे अनिवार्य आहे. म्हणजेच काय की तुमच्या जवळ फॉर्म भरण्याच्या लास्ट डेट पर्यंत तुमच्याजवळ तुमचे सर्टिफिकेट येत असतील तरच तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणून अंतिम वर्षाची उमेदवारी इथं अप्लाय करू शकत नाही, ही त्यांनी महत्वाची नोंद इथं घेतली पाहिजे. परीक्षा शुल्क 1000 रुपये 900 रुपये आहे आणि माजी सैनिकांना कोणतंही शुल्क नाही आहे. परीक्षा पॅटर्न कशा पद्धतीने असणार आहे, परीक्षा टीसीएस घेणार आहे मित्रांनो, टीसीएस पॅटर्न नुसार होणार आणि इथं कुठलाही सेक्शनल टायमिंग नाही ठेवलेलं आहे. मराठीचे 25 प्रश्न 50 गुणांसाठी, म्हणजे काय की एक प्रश्न इज इक्वल्स टू 2 गुण आणि इथं कोणतीही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसते मित्रांनो, सरळ सेवेमध्ये शक्यतो नसतेच कुठं. इंग्रजीमध्ये 25 प्रश्न 50 गुणांसाठी, सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न 50 गुणांसाठी आणि रिझनिंगचे 25 प्रश्न 50 गुणांसाठी, असे 100 प्रश्न असतील 200 गुणांसाठी. म्हणजे तुमचा जो कट ऑफ आहे ना मित्रांनो, तर तो 200 गुणांपैकी जो आहे तर तो लागणार आहे. पुढे महत्वाच्या तारखा जर आपण पाहिल्या तर 10 ऑक्टोबर पासून हा अर्ज सुरुवात होईल मित्रांनो आणि 11 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. हा अर्ज 10 ऑक्टोबर पासून सुरुवात होईल, 11 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. म्हणजे 11 नोव्हेंबर पर्यंत तुमच्याजवळ तुमचे सर्व सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही याचा फॉर्म जो आहे तर तो भरू शकतात. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने समाज कल्याण विभागामार्फत आलेली जी जाहिरात होती तर ती संपूर्ण जाहिरात आपण बघितलेली. तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर ते डाऊट्स तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आम्हाला. आणि जर तुम्हाला बॅच परचेस करायची असेल, बॅच विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर आपले दिलेले नंबर्स आहेत त्यांना तुम्ही कॉल करा, ते तुम्हाला बॅच जॉईन करण्याबद्दलची जे आहे तर ते संपूर्ण मार्गदर्शन करतील. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.